मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी. समाजासाठी भरपूर त्यांनी काही केलं आणि त्यांचाच विडा उचलल्यासारखं, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्यासारखं परम आदरणीय सुरेश बाप्पा कवळे. आपण ज्या भूमीवरती बसलेलो आहे ही भूमी, या भूमीवरती दरवर्षी कुठलाही जातीभेद न करता, कुठल्याही पक्षाचा विचार न करता या भूमीवरती दरवर्षी दसऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. खरं तर फक्त घरामध्येच नाही तर संपूर्ण वाशी तालुक्यामध्ये संस्कृती लोकांना कळावी आणि खास करून लेकरांना समजावी म्हणून बाप्पा सदैव सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. आणि पाहायला गेलं तर आपले गणेश मंडळ यांचं सर्वात लहान कार्यकर्ताच 15 वर्षाचा. गणपती ज्यावेळेस इथं आणायचं होतं त्यावेळेस आणत असताना पूर्ण पावसाने ओला गच झाला आणि ताप आली, पण मजा आली की दुसऱ्या दिवशी घरी थांबलो, इथं हजर होते. तर त्यांचं नाव माहिती, दादाचं नाव काय? आयुष, बरोबर आयुष ना. आता ज्यावेळेस पाऊस जास्त झाला प्रत्येक तळ घरामध्ये पाणी गेलं होतं, प्रत्येक ठिकाणी बाप्पा स्वतः जाऊन पाहत होते ते पाणी कसं काढायचं. आपल्या ग्रामदैवताचं आपलं आराध्य दैवत आहे काशी विश्वेश्वरनाथ, तिथं पण भरपूर पाणी झालेलं, पण तिथं जाऊन स्वतः ते पाणी कसं निघतंय, लोकांची अडचण कशी दूर होती याच्यासाठी धडपड करणारे. आता माझ्या वडिलांसारखेच आहेत, सारखं नाव घेणं मलाही बरोबर वाटत. मन मंदिरा ते जाने